राम राम भाई सारे आने राम राम भाई सारे आने राम आज राम। हम लोग आए आज संडे का दिन है और संडे के दिन हम लोग आते हैं खाली हमारे वीक पार्ट जो रहते हैं उन्हें ट्रेन करने के लिए, जैसे कि फोर आर्म्स और अपने काफ्स। मतलब इतने भी वीक नहीं है, फिर भी आते हैं ट्रेन करने के लिए। तो आपको हम लोग मतलब ऐसा, सॉरी हिंदी नहीं बोलते, हम लोग मराठीच बोलते हैं तर आज संडेचा दिवस आहे, म्हणजे रविवार आहे, तर आम्ही आलो फक्त आपले पोटऱ्या आणि दंड फोरम्स आपले ट्रेन करण्यासाठी. तर आम्ही जे म्हणजे सेट मारतो ते आम्ही तुम्हाला फक्त दाखवू, असं नाही की आम्ही तुम्हाला ट्रेन करू. म्हणजे एवढे पण आम्ही मोठे टीचर नाही आहेत, फक्त आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही कोणते सेट मारतो. बाकी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकी आम्ही हा चॅनल बनवला कॉमेडीसाठी पण आज व्हिडिओला म्हणजे आज जिमला आलो तर दाखवतो कसे फोरम्स आम्ही काप मारतो. आम्ही सर्वात आधी आम्ही स्टार्ट करणार आहेत म्हणजे आपल्या पोटऱ्यांचा व्यायाम, म्हणजे काफचा वर्कआउट. तर स्टार्टिंग आम्ही या मशीनपासून करणार आहेत. पंधरा 12 10 काहीतरी दोन. हा दुसरा सेट आहे. पहिला सेट आमचा 15चा असतो, आता हा दुसरा सेट. कधी पण म्हणजे काप मारताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट ह्या एवढ्या पार्ट्सवर द्यायचा. बाकी जेवढं वरती होल्ड करता हा झाला आमचा दुसरा सेट. आता कधी तिसरा सेट, शेवटचा जेव्हा सेट असेल आपला, तेव्हा वेट थोडं जास्तच लावायचं. 7.5ची प्लेट आण. वेट मॅक्सिमम जेवढा आपण मारू शकतो तेवढा मारायचा. असे 3 सेट टोटल मारायचे आणि मग त्याच्यानंतर व्हेरिएशन द्यायचं. म्हणजे आता ही मशीन मारला आहे, त्यानंतरला ते डंबेल्स घ्यायचे आणि थोडंसं असं उंच याच्यावर उभं राहून अजून स्क्वीज करायचं. जेवढे जातील तेवढे मारायचं, असं नाही की मोजून मारायचा. हे बघ इकडे ढील चालले बघ. हे आमची जिम स्वेट बॉक्स विरार ईस्टला. आणि आमचा रेडा टाकला आहे. आता आम्ही म्हणजे व्हेरिएशन देणार, म्हणजे ही मशीन मारणार. शेवटीला सेमच होतं पण कसं व्हेरिएशन दिलं की अजून जरा स्ट्रेच स्क्वीज
कानपट्टी चले मार. आता थर्ड सेट आपला असेल डंबेल्स हातात घेऊन स्ट्रेचिंग. असे टोटल 2 सेट जरी मारला तरी जाम आहे. काप्स मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. काप्स मोठे असले आणि थाईज नसले ते भारी वाटतात. माझी थाईज आहे. अब 15 सेकंड कुठे गेला भाई. मी जास्त वेळ घेत नाही तर माझी हाईट नाही वाढणार. मी आपला 12.5चा घेतो. माझी हाईट फरक नाही. हे साले इकडचे पेट तिकडे, इकडची वेट तिकडे, बॉडी तिकडची वेट इकडे. बॉडी बॉडी कैसे भी बने, हाइट का पीछे नहीं पड़ने का. पढ़ने का भगवान देता है उसमें खुश रहने का. हिंदी ना बोलायची ना, मराठी बोल. हे भोसडीचे मच्छर जीव खातात. दही बाय 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 बाय. जाम झालं. बायसेप पण मारू काय. बायसेप पण दिसतात काय. नाही बायसेप नाही मारलेत मी. बोलत बायसेप असं मन झालं तर तू बायसेप ट्रायसेप चे सगळं मारून देईल. आता काप्स जास्त नाही. आता आपण सुरुवात करू फोरम्सला स्टार्टिंग आपण घेऊ. काय आमच्याकडे साधी सुधी मशीन आहे, एक दाखवतो तुम्हाला. ओल्ड स्कूल मशीन. जुन्या स्टाईल अजून चालू आहे. ते आमच्या जिममध्ये होती पहिले, आम्ही गावाला होतो तेव्हा आमची समर्थ फिटनेस जिम. तेव्हापासून आम्ही पहिले जिम करायला लागलो. त्याच्यानंतर आमची सोन्यासारखी जिम होती ती. जिम होती ती. गोल्डन जिम. त्या टायमाला ते भरपूर काय वाटायचे. पुढे जिम मागे जिम, सॉरी मागे जिम पुढे चायनीचं दुकान. आमच्या राख्यात असा. जिम करून चिकन खायला. चिकन पण काय जिम होती ती. 3 ते 4 वेळा आपण राऊंड करायचा. म्हणजे खाली वर असं 3 ते 4 टाइम फुल बायसेप आपले फोरआर्म्स पम्प होऊन जातात. ट्राय करून बघा एकदा. फुल हार्ड. तू कितवीला जिम चालू केलीस. मी 10वीला. मी 10वीला जिम चालू केली आणि दुसऱ्या दिवशी शर्ट एकदम माल्टर केले. आहे ना आमचा प्रिन्सिपल आपला मुख्याध्यापक घाणेकर सर म्हणतो, एका दिवसात बॉडी फुगली. आहे ना, तेव्हा मजा यायची. जिम मध्ये मस्करी नाही झालं, पण आम्ही मस्करी करूनच जिम करतो. फन सिरियसली केलं तर शिबा मोहन मजा जाऊ. नाही. सिरियसली केली तर तेव्हा जिममध्ये असं सगळं चालूच असतं. ते जास्त लक्ष नाही द्यायचं, पण आपल्यावरती लक्ष द्यायचं जास्त, पण नाही आपल्यावर पण द्यायचं. बघत राहायचं सगळी काय चाललंय काय नाही. बारकी पोरं
कसं डाएट मेन असते आणि वर्कआउट पण मेन असतो. 30% वर्कआउट असतो, 70% डाएट असतो. हो का? कुठे एवढा ज्ञान नसतं त्याचा, पण मी समजून घ्या ना थोडा. आणि काही जिम आज संडे रविवार आहे, तो कोण नाही. त्याच्याशी अशी कचऱ्यासारखी पोरं भरलेली असतात. की पोरं भेंडी इथं मारायला भेटत नाही. काय बोलायचं. जर कधी यायचं झालं तर आमच्या जिम मध्ये एंट्री करा. स्टेशनच्या जवळच आहे, जास्त लांब पण नाही. जीवदानी मंदिर समोरूनच दिसते. मी मारतो. एक सेट झालाय, त्याच्यामध्ये आम्ही 3 राऊंड मारले ना. तू किती राऊंड मारलेस? 3-4 मारले काहीतरी. 3 राऊंड मारले. आता स्लो करून म्हणजे वरती येऊन खाली गेला की 1 राऊंड. माहिती आहे, मग तसं मी 3च मारलं. दुसरं यार आताच काम झाले यार. आपण तसं नाही ना. माझी बॉडी कधी बनेल काय. पण आमच्या गावातली जिम भारी होती. आमचा बॉडी बिल्डर राख्या दादा होता. आता त्यांनी चुकून व्हिडिओ बघितली ना, फोन लावून शिव्या घालतात मला नाही. भोसडीच्या मग आमचं नाव घेता. माझी हेअरस्टाईल जराशी खराब वाटते ना. चोमूसारखी कट केलाय, मोठ लावून ठेवलं. काय आता सूट होते. म्हणजे तिकडे बघ, तिकडे त्यांची डील अजून संपली नाही बघ. एंट्री फी परवडत नाही तर जाम वेळ बार्गेनिंग करायला लागते. खरं सांगू, मला महागात पडली जिम. आम्ही म्हणजे एक गेम केला. हे मोठा गेम केला. मी फर्स्ट आलो, माझ्याकडून 6,500 रुपये घेतले इयरलीचे. आणि म्हणजे आठवड्याचे 7 दिवस फक्त मला ट्रेन केला. त्याच्यामध्ये कार्डिओ वेट ट्रेनिंग आणि मग नंतरला मी म्हणजे असं 2-3 विचारलं तेव्हा ते म्हणायला लागले आमच्याकडून 3,000 घेतला. एक तर बोललं 4.5 मध्ये माझा इयरली झाला. म्हणून मी जेव्हा ह्याला जिम जॉईन करायची होती तेव्हा मी त्याला सांगितलंय फक्त येऊन विचार फक्त, बस बाकी काय करू नका. मग ते बोलले की हां 7,500 रुपये इयरली. मग नंतरला ह्याला बोललो जरा भाव खा. मग ते बोलले 5 पर्यंत करून देऊ. मी स्टार्टिंगला आलो ना, जे स्टार्टिंगला नवीन आतमध्ये रिसेप्शनला बसलेलो, तर मॅडम येऊन मला आतमध्ये जिम फिरवलं, पूर्ण जिम फिरवलं. मॅडम व्हिडिओ पर्यंत शिवाय दिले. पण त्यांना अजून माहित नाही आम्हाला. आम्ही आलो, पूर्ण फिरलो. नंतरला मॅडम मला रेट सांगायला लागले. मॅडम बोलतात 8,500 रुपये आहे. 8,999. तर बोललो मॅम नाही. माझ्या टायमाला म्हणजे मी पहिले पण जिम करायचो कुठे, आपला मकवाना बजरंग फिटनेस दल, तिथे माझे 3.5 मध्ये वर्षाचे घेऊन टाकायचे. मॅडमला बोललो 3-3.5 मध्ये होते. तर बघा लय बार्गेनिंग केली. 1 तासपर्यंत 1-1.5 तास बसून होतो. मॅडमला बोललो होतो मॅडम मी ट्रेनिंगचा म्हणजे ट्रेनिंग पण देतो असं. पण काय नंतर लास्टपर्यंत 4.5 पर्यंत आले. 2,000 रुपये कमी झालेच. कसं आहे माहिती आहे, हे लोक ट्रेनरला पगार कमी देतात, 5-5.5 देतात. आम्हाला थोडं फ्रीमध्ये देऊन टाकायचं ना जिम. आम्ही समोरच्यांना शिकवू पण बाबा हे नाही असं नाही असं मला. आम्ही काही ॲटिट्यूड आली नाही. जे बॉडीमध्ये किती जण येतात विचारायला तो मला, म्हणजे शिकवशील काय, फॉर्म वगैरे सांगशील काय. आम्ही सांगतो आम्ही आमचे स्वतःचे फॉर्म बरोबर नसतात तरी पण आम्ही ट्राय करतो बरोबर मारायचं. दुसऱ्यांना पण सांगतो की हा असा नाही असा आहे. आमच्या इकडे एक ट्रेनर होता, तो पाला तो त्याची पर्सनल ट्रेनिंग नाही घेतली ना मी, तर माझ्याशी बोलत नव्हता तो. स्टार्टिंगला 1 आठवडा बोलला सर हे असं असतं, सगळं पैशांवर असतं. पैसा नाही तो कुछ नाही. तू कुठे बिझी? आपण फोन पैसे भरून
फोरम काच करून आपण बरं कसं आहे, आम्ही एवढा पण समजून सांगत नाही तुम्हाला की असं भरपूर मारा, सांगत असं आहोत तरी मारा. पण असं बोलून. पण आपण एक सेट आहे ते आम्ही फॉरमसाठी मारतो. बाकी तुम्हाला आवडला तर मारा तुम्ही पण. 10 मिनिटाची कॉन्सन्ट्रेटली मारा. बॉडी बनवा. बॉडी बनवली ना माणसं ओळखतात. खरं सांगतो. हा बाबा हेवी वेट लिफ्टर आहे. तो बाबा जास्तच वजन घेतो. बाकी जे व्हिडिओ बघतायत त्यांच्याकडे कोणते म्हणजे फोरमचे अजून चांगले सेट असतील तर सांगा. म्हणजे आम्ही पण काहीतरी शिकू तुमच्याकडून. आम्ही काय शिकवायला नाही आलोय, तरी पण आम्ही तरी पण शिकण्यासाठी आलोय. बाकी तुमच्याकडे कोणते असे चांगले सेट असतील तर आम्हाला तुम्ही सांगा, सजेस्ट करा. आम्ही तसे पण सेट मारू. बाकी आम्ही अजून जे व्हिडिओ बनवणार आहेत पण ते जरा म्हणजे चॅलेंजेस त्या विषयावर असेल तर सोबतच राहा. किंवा काय पोझर आहे तो